नमस्कार, डी24 तास पी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। नंदुरबार येथील विधानसभा उमेदवार श्रावणभाऊ चव्हाण यांना उमेदवारी भाजपने दिली नाही, त्यामुळे आम्ही अपक्ष लढू आणि यावेळेस बंजारा अखिल भारतीय बंजारा सेना यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी बंजारा समाजातील पदाधिकारी यांनी यावेळेस प्रतिक्रिया दिली। बंजारा व भटक्यामुक्त चळवळीमध्ये माननीय श्रावण चव्हाण नंदुरबारला राहतात। त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात कार्य आहे आणि बंजारा समाजाच्या वेळोवेळी अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी ते उभे राहतात आणि त्यांचे योगदान फार मोठं आहे। तरी आमचे वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक आणि सुजातारावजी नाईक यांच्यानंतर बंजारा समाजाला असं कोणी वालीच भेटला नाही की बंजारा समाज हा ऊसतोड कामगार आहे। आजही महाराष्ट्रातील 5000 तांड्यावरून टोटल 80% लोक ऊस तोडीला मराठवाडा व गुजरातमध्ये जात असतात आणि ह्यामुळे ह्या समाजाच्या मुलांचे शिक्षण आहे 6 महिने इकडे 6 महिने तिकडे धड शिक्षण होत नाही। ह्या अशा समाजाचा अन्याय आणि अत्याचाराचे वाचा फोडण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेवर एखादा बंजारा समाजाचा प्रतिनिधी असावा म्हणून आम्ही तमाम शासनाकडे मागणी करीत आहोत की किंवा आमच्या श्रावणभाऊ चव्हाण यांना विधान परिषदेवर घेऊन एक बंजारा समाजाला एक न्याय द्यावा अशी मागणी मी करीत आहे। हे उत्तर महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे नेते आहेत आणि बंजारा क्रांती दल या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत। त्यांनी जवळपास जीवनाच्या 20 ते 25 वर्ष अहोरात्र झटून बंजारा समाजासाठी आंदोलन, काही निवेदन असेल, मोर्चे असतील, त्यांनी समाजाचं नेतृत्व केलेलं आहे। परंतु उत्तर महाराष्ट्रातून अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीत ते काम करतात आणि भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात बंजारा समाजाला अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही। तर त्यांचं श्रावण चव्हाण भावांचं कार्य बघून त्यांना आता ज्या रिक्त झालेल्या 11 जागा विधान परिषदेच्या आणि त्यांना उत्तर महाराष्ट्रातून विधान परिषदेवर घेण्यात यावे असे आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेकडून मागणी करीत आहोत। कारण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या समाजाला न्याय ज्या ज्या पक्षाचे नेते काम करतात, सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे काम करतात, त्यांना न्याय मिळालेला आहे। परंतु बंजारा समाजाला उत्तर महाराष्ट्रात अजून न्याय मिळालेला नाही। जर श्रावणभाऊ विधान परिषदेवर गेले तर उत्तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे जे तांडे आहेत, मूलभूत हक्क अधिकार जे या गोष्टीपासून वंचित आहेत, तर ते न्याय देण्याचे प्रयत्न करतील। त्यासाठी श्रावणभाऊ चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी आमची बंजारा समाजाची सर्व संघटनेची एकमुखी मागणी आहे। श्रावणभाऊ चव्हाण नंदुरबार येथील उमेदवारी करत आहे, तरी त्यांना प्रचंड मताने निवडून द्या या संदर्भामध्ये अखिल भारतीय बंजारा समाज संघटनेच्या वतीने आज धुळे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी त्यांची प्रतिक्रिया देण्यात आली। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 तास चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।